सध्या एका घटनेमुळे उत्तर प्रदेशातल्या वाराणसीसह देशभरामध्ये रोष व्यक्त होतोय, इतका की होळकर घराण्याचे वंशजही या वादामध्ये पुढे आले। असं काय घडलंय तर भारतातील महत्त्वाचं तीर्थस्थळ असलेल्या वाराणसीतल्या मनकर्णिका घाट पाडल्याची ही घटना आहे। त्यामुळे अनेक नेते मंडळींसह विविध संघटनाही आपला राग व्यक्त करतात। या घाटाचा पुनर्विकास प्रकल्प तिथल्या स्थानिक प्रशासनाकडून सुरू केलाय। याच कामाच्या अनुषंगाने हे पाडकाम केल्याचं सांगितलं जात आहे। पण होळकर घराण्याचे वंशज त्यांचा यात काय संबंध हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर सांगतो। ज्या मनकर्णिका घाटाचं हे पाडकाम होतं यातून आपण गमावतोय अहिल्यादेवी होळकरांचा वारसा। होय, या मनकर्णिका घाटासाठी होळकर घराण्याचं आणि अहिल्यादेवींचं मोठं योगदान राहिलंय। म्हणूनच जेव्हा पाडकामाची बातमी समोर आली तेव्हाच होळकर घराण्याचे सध्याचे वंशज असलेल्या प्रिन्स यशवंतराव होळकर यांनी देखील घाटावर जाऊन तिथल्या अहिल्यादेवींच्या भग्न मूर्तीवर श्वेत वस्त्र पांघरलं आणि प्रशासनाकडे या घाटाच्या संबंधीच्या भावना व्यक्त केल्या। त्या निमित्तानेच या व्हिडिओतून पाहूयात या घाटाचं महात्म्य काय आणि सध्या सुरू असलेलं पाडकाम यामुळे कशाचं नुकसान झालंय। नमस्कार, मी शुभम गोरे आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती। सगळ्यात आधी हे जे काय पाडकाम झालंय त्याला कारणीभूत असलेल्या घाटाचा पुनर्विकास प्रकल्प काय ते बघूयात। तर स्थानिक प्रशासनाने CSR फंडाच्या माध्यमातून सुमारे 18 कोटींचा पुनर्विकास प्रकल्प हाती घेतलाय। या माध्यमातून या घाटाचं सुशोभीकरण आणि इथं जे अंतिम विधी होतात त्याकरिता राख इतरत्र पसरू नये यासाठी चिमणी वगैरे लावण्याचा हा प्रकल्प आहे। आता या घाटाचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे, यालाच महाश्मशान घाट असंही म्हणतात। इथं कायम पेटत्या चिता दिसून येतात। या घाटावर अंतिम विधी केल्यानं जन्म मरणाच्या फेऱ्यातून मनुष्याची सुटका होते आणि मोक्ष प्राप्ती मिळते अशी धारणा आहे। या कारणानं इथं अंत्यविधी करण्यासाठी लोकांचा सतत राबता दिसून येतो। या घाटाला मनकर्णिका हेच नाव का पडलं यामागे देखील एक कथा सांगितली जाते। भगवान विष्णू या घाटावरती तप करण्यासाठी बसले होते आणि त्यांनी इथं एका कुंडाची निर्मिती केलेली। त्यांनी या कुंडामध्ये स्नान केल्यानंतर त्यांच्या कानातील मणी या ठिकाणी पडला आणि त्यावरूनच मनकर्णिका हे नाव पडलं। यामुळे या स्थळाला बरंच धार्मिक महत्त्व असल्याचं दिसून येतं। तर हा घाट ज्या वाराणसीमध्ये तिथं बऱ्याच मुस्लिम आक्रमकांनी तोडफोड केलेली, अनेक मंदिरांचा विध्वंस केल्याचे दाखले दिले जातात। प्राचीन बौद्ध, जैन तसंच हिंदू साहित्यामध्ये या नगरीचा उल्लेख आढळून येतो। बनारस, अविमुक्त, आनंदवन अशी काही नावं वाराणसीला दिलेली या प्राचीन साहित्यातून आढळून येतात। जेव्हा आक्रमकांनी वाराणसीचा विध्वंस केला त्यानंतर या पवित्र क्षेत्राच्या पुनर्निर्माणाचं महत्त्वाचं काम कोणी केलं असेल तर ते केलं अहिल्यादेवी होळकरांनी। महेश्वर दरबाराचा पत्रव्यवहार आणि अन्य महत्त्वाच्या दस्तऐवजांमधून याची माहिती मिळते। अहिल्यादेवींनी पूर्ण भारतभर घाटांची निर्मिती, अन्नछत्र, धर्मशाळा, मंदिरांचा जीर्णोद्धार, पाणपोई अशी अनेक लोकोपयोगी कामं केली। आता स्पेसिफिक वाराणसीबद्दल बोलायचं झाल्यास सध्या उभं असलेलं काशी विश्वनाथांचं मंदिर ही देखील त्यांचीच देण। त्याचं कारण म्हणजे इस्लामी आक्रमकांनी जुन्या मंदिरांचा केलेला विध्वंस पाहून मंदिरांचा जीर्णोद्धार अहिल्यादेवींनी केला। हे काम इसवी सनाच्या 1885 साली केलं गेलं। त्यानंतर त्याच वर्षी दशाश्वमेध घाट आणि श्री मनकर्णिकेचा घाट बांधला। त्यांनी एवढ्या पुरतच वाराणसीत निर्माणाचं काम केलं नाही, तर विश्वनाथांचं मंदिर आणि महत्त्वाच्या घटनांसोबतच त्यांनी गंगामूर्ती मंदिर बांधलं। मनकर्णिकेच्या घाटावर असलेलं श्री तारकेश्वर मंदिर बांधलं। तसंच रामेश्वर, कपिलधारा या धर्मशाळा, घाटांवरील चौथरे, सुमारे 9 मकानवडे यांची निर्मिती सुद्धा अहिल्यादेवींनी केली। एक प्रकारे त्यांनी वाराणसी बसवण्याचं काम केलेलं। श्रद्धाळू भाविकांना राहण्यासाठी धर्मशाळा बांधून त्यांची सोय केली, अन्नछत्रांची स्थापना केली। आता हे झालं वाराणसीपुरतं, पण त्यांच्या निर्माण कार्याची व्याप्ती संबंध भारतभरात दिसून येते। 12 ज्योतिर्लिंग असोत की आणखी काही महत्त्वाची धार्मिक स्थळं, अहिल्यादेवींनी पाहिजे तिथे निर्मिती, जीर्णोद्धार आणि बाकी व्यवस्था लावण्याचं काम केलं। 12 पैकी 8 ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणी त्यांनी केलेल्या निर्मिती कार्याचे पुरावे आढळतात। या ज्योतिर्लिंगांपैकी सोमनाथाच्या मंदिराचे महत्त्वाचे काम त्यांनी केलं होतं। सोमनाथ मंदिरातील देवाची पुनर्स्थापना करून मंदिराचा जीर्णोद्धार त्यांनी केला। घृष्णेश्वराच्या शिवालयाचा जीर्णोद्धार केला। तसेच परळीच्या वैजनाथ मंदिराच्या जीर्णोद्धारात सुद्धा त्यांची महत्त्वाची भूमिका होती। आज आपण जे अयोध्येतील घाटांचं आणि मंदिरांचं रूप पाहतो ती देखील कामं अहिल्यादेवींनी करून घेतली। या मंदिरांच्या निर्मितीमागची काही कारणं पाहिली तर लक्षात येतं की अहिल्यादेवींचं कुलदैवत म्हणजे श्री शिवशंकर। साधारण पाहायचं झाल्यास राजाच्या राजमुद्रेवर संबंधित राजाचं नाव असायचं, मात्र अहिल्यादेवींनी तसं न करता श्री शंकर आज्ञेवरून अशी अक्षरं नोंदवली। धर्मस्थळांच्या निर्मितीची व्याप्ती भारतभर होती याचा उल्लेख आलाच, पण ही व्याप्ती हिमालयातील केदारेश्वरापासून ते दक्षिणेतील रामेश्वर आणि पूर्वेकडील जगन्नाथ ते पश्चिमेकडील द्वारका अशी दिसून येते। त्यांच्या एकूणच राज्यकारभारामध्ये त्यांनी राजवैभवाचा त्याग केला। राज्याला भगवान शंकराची अमानत आणि राजकोशाला राज्यातील नागरिकांची अमानत असं ठरवून त्यांनी राज्यकारभार केला। सबंध राज्यकारभार पाहत असताना अनेक आघाड्यांवर त्यांनी नेतृत्व सिद्ध केलं। त्यांनी निवळ मनुष्याचीच काळजी केली असं म्हणता येणार नाही, कारण पशुपक्ष्यांच्या बचावासाठी त्यांच्या उदरनिर्वाहासाठी सुद्धा त्यांनी सोयी केल्या।
जलकुंडातील माशांना अन्नाची सोय केली, पशुपक्ष्यांसाठी जलकुंडाची निर्मिती केली. असं सगळं असताना त्यांनी निर्माण केलेल्या घाटांवर जर असा बुलडोजर पडणार असेल तर जनतेतून रोष निर्माण होणं साहजिक आहे. तसा तो झालाच. वाराणसीच्या मनकर्णिका घाटावरील पाडकामामध्ये जणू त्यांचाच वारसा संपवला जातोय अशी स्थिती निर्माण झाली. यावर प्रशासनाने आता स्पष्टीकरण दिलंय. पडलेल्या मूर्ती पुन्हा बसवल्या जाणार असून सांस्कृतिक खात्याची मदत घेऊन मंदिरे संरक्षित करण्याचं काम केलं जाईल असं तिथले जिल्हाधिकारी सत्येंद्र कुमार यांनी सांगितलंय. या सगळ्या घटनेवर तुमची प्रतिक्रिया काय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीसाठी लगावबत्ती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.